आपल्या इथं श्रीलंकेतून महाराष्ट्रावर भगवान गौतम बुद्धांच्या आणि नागपूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्तिकलेच्या यात्रेचं पुण्यातून 10 तारखेला 10 सप्टेंबर रोजी सुरुवात झालेली आहे या महायात्रेची। त्या यात्रेचा जो रूट आहे, जो मार्ग आहे, त्या मार्गामध्ये दिनांक 15 सप्टेंबर 2024 रोजी ती अस्थिकलश महायात्रा आपल्या धाराशिव शहरामध्ये देखील येत आहे। त्याचं आगमन 15 सप्टेंबर रोजी तामलवाडीतून आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन होईल आणि ती यात्रा तुळजापूर मार्गे आपल्या या शहरात येत आहे। तर या तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या अस्थिकलश यात्रेचं नियोजन सर्वच बांधव एकत्र येऊन या यात्रेचं आम्ही आयोजन करत आहोत आणि योगायोगानं या अस्थी आपल्या धाराशिव शहरामध्ये मुक्कामी आहेत। त्याच्यासाठी आपण जो अस्थिकलश यात्रेचा जो मार्ग आहे, तो मार्ग इथूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चा जो पूर्णाकृती आहे या पुतळ्यापासूनच सुरुवात होईल आणि ती शहरातल्या मुख्य रस्त्याने पुष्पक मंगल कार्यालय येथे ती महायात्रा जाईल। त्या ठिकाणी त्या अस्थींचं दर्शन सर्वसामान्य जनतेला देखील व्हावं यासाठी त्या अस्थी त्या पुष्पक मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात येतील आणि सायंकाळी 6 वाजता ज्या श्रीलंका व्हिएतनाम येथून येणारे भिक्षू संघ आहेत, त्या अस्थिकलशासोबत हे भिक्षू संघ देखील येत आहे। त्या भिक्षू संघाच्या मान्यवर जे प्रमुख मार्गदर्शक आहेत, त्या भिक्षूंचे देखील ब्रह्मदेशनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या सर्व महत्वपूर्ण ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मी जिल्ह्याभरातील सर्वच उपासकांना विनंती करतो की त्यांनी या अभूतपूर्व अशा ऐतिहासिक सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावं, सर्वांनी या अस्थिकलश महायात्रेत सहभागी व्हावं, धम्मदेशनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं आणि 2500 वर्षापासून जतन करून ठेवलेल्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या अस्थीचं दर्शन अभिवादन करण्याची संधी आपल्याला भेटते आहे। आपल्या सर्वांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या देखील अस्थींचं दर्शन आणि त्यांच्या अस्थींना अभिवादन करण्याची संधी भेटते आहे। तर ही संधी ज्या इंडो एशियन मेहता फाउंडेशन भारत यांच्या मार्फत आपल्याला झालेली आहे, त्याच्यात देखील आपण आपल्या जिल्ह्यातील समन्वय समिती नेमली आहे। समन्वय समितीच्या सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील सर्वच उपासकांना आवाहन करण्यात येत आहे की आपण या 15 तारखेला 1:15 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापाशी एकत्र जमायचं आहे। तिथूनच आपल्या सर्वांच्या साक्षीनं हा ऐतिहासिक सोहळा संपन्न होईल। सर्वांना पुन्हा एक वेळेस मी आवाहन करतो, या सोहळ्यामध्ये सर्वांनी जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हावं। त्यात सर्वच आपल्या बौद्ध संघटना असतील, समता सैनिक दल असेल, विविध सामाजिक संघटना असतील, तर त्या सर्वांना विनंती करतो की त्यांनी आपण या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, असं पुन्हा एकदा मी आवाहन करतो।